आहे पपया? नाईस श्लोक. नमस्कार मंडळी, माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या या नवीन यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. तर आज आपण आलेलो आहोत आपल्या आंब्याच्या बागेत आणि आंब्याच्या बागेमधलं आपण तुम्हाला आज एक छोटंसं शेतमळा आपलं आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहोत. तर इथे बऱ्याचशा म्हणजे आपण विविध प्रकारचे फुलं लावलेली आहेत, फळं लावलेली आहेत, मग भाज्या लावलेल्या आहेत. तर हे म्हणजे आपल्या स्वतःपुरती जी शेती आहे ती केलेली आहे. यातलं विक्रीसाठी जास्त काही आपण देत नाही. समजा काही जास्तच आलं म्हणजे भोपळे कधीतरी खूप जास्त येतात, चिबूड कधीतरी खूप जास्त येतात, तर ते आपण लोकल मार्केटमध्ये विकायलाही देतो. तर इथे नेमकी कुठली कुठली सध्या आपण फळं आणि फुलं लावलेली आहेत त्याबद्दलची थोडी एक माहिती घेऊया. तर मित्रांनो, आपली बाग जी आहे ती देवगड तालुक्यात येते आणि आपली आंब्याची बाग जी आहे ती एका खडकाळ जमिनीवर स्थित आहे. तर देवगड हापूससाठी ही जी ह्या जी जमिनीचा म्हणजे बेसिकली प्रकार आहे की खडक त्याला चांगले लागतात. तर देवगड हापूससाठी तर डेफिनेटली ही बाग खूप चांगली आहे. पण इतर जर तुम्हाला काही शेती करायची असेल तर इथे अगोदर तुम्हाला खड्डा खणावा लागतो व माती ज्यामध्ये भर टाकावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही शेती करू शकता. तर आता जी आपण बाग जी आता इकडे तुम्हाला दाखवणार आहे ती मळा बेसिकली म्हणतो. शेतमळा पण तशाच प्रकारे आपण तयार केलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता की हे खाली पूर्ण खडक आहे. त्याला आपण एक चिऱ्याचं गडग्यासारखं तयार केलेलं आहे आणि मग बाहेरून त्यामध्ये आपण चांगली जिथे अशी एक माती आपण इथे मातीचा एक भराव केलेला आहे आणि इथे भरलेली आहे ज्यामध्ये चांगली शेती होऊ शकते. मग माती भरल्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारचे आपण चांगलं खत व सगळं त्याच्यामध्ये मिसळून ही माती तयार केलेली आहे. ही शेतमळा तयार केलेला आहे आणि त्या शेतमळ्यामध्ये मग आपण विविध प्रकारचे शेती करतो. तर चला वेळ न घालवता आता आपण वळूया आपल्या शेतामध्ये पुन्हा एकदा आणि बघूया की तिथे काय काय आपण आता सध्या लावलेलं आहे. कारण सीझनली आपण त्यामध्ये भाज्या आणि फुलं लावतो. जशी जशी आपल्याला रिक्वायरमेंट असते तशा तशा प्रकारचे भाज्या आणि फुलं आपण तिथे लावतो. तर सध्या तिथे काय लावलेलं आहे या चला बघूया. तर आता आपण ही शेती बघणार आहोत आणि व्हिडिओच्या एंडला एक क्विज तुमच्यासाठी इथे आहे. तर हा एंडपर्यंत नक्कीच बघा आणि हा एक आगळा वेगळा क्विज आहे गावातल्या फुलझाडांबद्दल किंवा फळांबद्दल. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तो क्विज नक्कीच तुम्ही अटेम्प्ट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर सध्या चला बघूया आपला हा शेतमळा. तर अशा प्रकारे आता आपण आपल्या शेतामध्ये एंटर केलेला आहे आणि ही काही आपण आता इथे गुंड्याची रोपं लावलेली आहेत. बेसिकली आता सीझन त्यांचा संपलेला आहे. साधारण काढण्या जेवढ्या गुंड्याच्या आपल्याला लागतात ते झालेलं आहे. इथे हे केळीची झाडं आहेत. मग हे पपयाचं झाड आहे, तुम्ही पपई बघू शकता. तर श्लोकला आणि श्लोकच्या आजोबांना फुलं ही फळं बेसिकली खूप आवडतात. त्यामुळे जेवढी आपल्याला लागणारी फळं आहेत ती आपण इथे लावलेली आहेत. हे जे आहे ते हळदीची पानं आहेत. सो हळदी बेसिकली आपल्याला गणपतीपासून लागायला सुरू होते. आपण जेव्हा त्यामधनं काय म्हणतो उकडीचे मोदक वगैरे करतो त्यासाठी हळदीची पानं लागतात. बऱ्याच वेळी काय होतं बाजारामध्ये हळदीच्या पानाच्या नावाखाली बरीचशी वेगवेगळी प्रकारची पानं आपल्याला दिली जातात आणि ती बेसिकली ओळखायला खूप डिफिकल्ट असतात. त्यामुळे हळदीची पानं आपण स्वतः इथे लावलेली आहे. त्यानंतर गोंड्याचे शेती इथे केलेली आहे. तर गोंडा आपल्याला दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत लागतो आणि गोंड्याची आपण जी छोटी छोटी रोपं असतात ती लोकल मार्केटमधनं आणतो. तर ते रोप लावल्यानंतर साधारण 50 ते 55 दिवसानंतर आपल्याला ही फुलं इथे बघायला मिळतात. ही ऑरेंज कलरची आहेत, ही इथे येल्लो कलरची आहे. तर अशा प्रकारे सेल्फ कन्झम्पशनसाठी जी गोंड्याची फुलं वगैरे आपल्याला लागतात तीही आपल्या बागेमध्ये इथे आहेत. मग त्यानंतर श्लोकला आणि डॅडींना आवडणारं सगळ्यात आवडणारं फळ जे आहे ते बहुतेक माझ्या तुम्ही यूट्यूब शॉर्ट्समध्ये बघितलं असेल. जर बघितलं नसेल तर नक्की ह्या चॅनलवरचे यूट्यूब शॉर्ट्सचा एक व्हिडिओ बघा. तर हा जो आहे हा आहे चिबूड आणि ही चिबूड बेसिकली असा एक वेल असतो, त्या वेलीला चिबूड लागतो. श्लोक तुला चिबूड आवडतो का? हो आवडतो. ओके. तर श्लोकला चिबूड आवडतो. हे इथे तुम्ही बघाल ती सगळी सुपाऱ्याची झाडं आहेत. ही सगळी सुपारी आहे. तर गणपतीला पूजेला वगैरे काही सुपाऱ्या लागतात तर आपण आपल्याच शेतातली सुपारी काढतो आणि आपल्याच शेतातली सुपारी वापरतो.
व उरलेल्या सुपाऱ्या असतात ते लोकल मार्केटमध्ये आपण सेल करतो. हे बघा, हे आपण चिकूचं पण झाड लावलेलं आहे. तर इथे चिकू तुम्हाला दिसणार. सध्या तरी चिकूचा सीझन नाही आहे त्यामुळे ते लहान आहेत. हे सगळे तुम्ही बघताय हे सगळे चिकू आहेत. हे बघा. मग इथे आता आपण नवीनच मिरचीची रोपं लावलेली आहेत. तर मिरची आपल्याकडे साधारण एक 12 महिने आपल्याला आपल्याच रोपांची मिरची मिळते. हे बघा, ही आहेत लहान लहान मिरचीची रोपं. ती आत्ता ज्या हल्लीच लावलेली आहे. तर काही महिन्यांपूर्वी आपण इथे भेंडी लावलेली. तर भेंडीचं पीक आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. उरलेली काही जी ही गावठी भेंडी आहे. मार्केटमध्ये आपल्याला जी मिळते ती नाही. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, तर अशा प्रकारची ही गावठी भेंडीचं ही आपण रोपं लावलेली. ह्याचं पीक आपण बऱ्याच वेळा घेतलेलं आहे आणि घरात आपण कन्झम्पशनसाठी आपण वापरलेले आहेत या भेंडी. मग मिरी जे आपण ब्लॅक पेपर म्हणतो, तर मिरीचे 2 प्रकार असतात. एक बुश मिरी असते आणि एक वेल मिरी असते. वन इज अ क्रीपर, वन इज अ बुश मिरी. आपण इथे बागेमध्ये क्रीपर लावलेला आहे, जो या नीमच्या झाडावर आपण कडुलिंबाच्या झाडावर चढवलेला आहे. हे बघा, हे अशा प्रकारचे मिरीचे झुपके लागतात. मग ते हळूहळू जसे जसे ते पिकतात तसे ते हलकेसे रेडिश होत जातात. तर तेव्हा ते त्यांना ऑरेंजिश रेडिश होतात. तेव्हा ते त्यांना आपण त्या मिरीला काढायचे, उन्हात चांगल्यापैकी वाळवायचे आणि मग वाळल्यानंतर बेसिकली जसं जसं ते वाळतात तशी तशी ती ब्लॅक मिरी होते. मग त्याच मिरीला फर्दर प्रोसेस केल्यानंतर ती व्हाईट मिरी होते. तर व्हाईट मिरीची जी व्हॅल्यू असते ती जास्त असते. मग आता त्याच्यानंतर आपल्या शेतात आपण लावलेलं आहेत लिंबू. पण ह्या लिंबाच्या झाडाला जास्त काही लिंबू अजून लागलेले नाही आहेत, दिसत नाही आहेत आपल्याला. मग हे आहे शेगलाचं झाड, मोरिंगा जे आपण म्हणतो किंवा ड्रमस्टिक्स आपण जे खातो ते शेगलाची झाडं आहेत. शेगलाचं झाड आहे. तर दिस इज वन ऑफ द म्हणजे एक सुपर व्हेजिटेबल आपण म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते दिस इज वन म्हणजे जगातल्या सगळ्यात जास्त न्यूट्रिशनल व्हेजिटेबल प्लांट्समधला हा एक प्लांट आहे. मग फुलझाडांमध्ये आपण चाफ्याचं इथे झाड आहे. तर ही चाफा तुम्हाला इथे दिसतोय तसं आहे. ही बाकी इकडे थोडीफार डेकोरेशनल झाडं आपण लावलेली आहेत. आणि हे आहे आपलं कडुलिंबाचं झाड. तर आम्ही 1 महिन्यातनं 1-2 वेळा ती पानं घेतो, गरम पाण्यात उकळतो आणि त्याने आंघोळ करतो. व पेस्टिसाइड्स म्हणून ही कडुलिंबाचा जो पाला आहे तो घरगुती जी आपली झाडं आहेत, घराकडची झाडं आहेत, इथे झाडं आहेत, तर त्या पाणी बेसिकली आपण पानं घालून उकळतो आणि त्या पाण्याची फवारणी आपण देतो. त्यांनी बेसिक इन्सेक्टिसाइड्सचं ते काम करतं आणि बेसिक पेस्ट जे असतात ते बऱ्यापैकी झाडांवरनं हे निघून जातात. तुम्हाला वालीची हे नाही दाखवली मी. तर सध्याला आता आपण वाल पण इथे लावलेली आहे. तरी बघा, ह्या प्रकारची अशी वाल असते. ही आता जून झालेली आहे. तर वाल ही आपण आता हार्वेस्ट केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो, आता काढून ठेवलेले आहेत. फुलं आपण हार्वेस्ट केलेली आहेत. तर सो ॲज पर सीझन आणि ॲज पर आपल्या रिक्वायरमेंट आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे रोपं लावतो व वेगवेगळ्या प्रकारची शेती करतो. तर हा एक छोटासा फार्म टूर तुम्हाला आता मी दिला. फार्म टूर म्हणजे पूर्ण हा तर एक आपला प्रॉपर मोठा आंब्याचा फार्म आहे. पण आता एक छोटंसं शेतमाळं तुम्हाला दाखवलं जिथे आपण आपल्याला लागणारी जी बेसिक भाज्या आहेत ते लावतो. कुठलंही रोप जेव्हा तुम्ही लावता तेव्हा एक लहान मुलासारखं त्याला सांभाळायला लागतं आणि तरच ते पुढे जाऊन आपल्याला चांगलं फळ देणार. आपण जेवढी त्याची काळजी घेतली तेवढंच चांगलं फळ ते आपल्याला देणार आणि क्वांटिटीमध्येही आणि क्वालिटीमध्येही. असं जसं मी म्हणालेलो की व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक क्विज असणार आहे. तर आपल्या मागे हे तुम्हाला आता असं एक झाड दिसतं आहे, त्याच्यावर फळं लागतात. ते नेमकं फळ कुठलं आहे तुम्हाला झाडाची पानं मी प्रॉपरली दाखवेन, झाड कसं आहे ते दाखवेन व ते फळ तेही तुम्हाला दाखवेन. फळ आता थोडं लहान आहे पण त्याला जे डिटेल्स आणि फीचर्स आलेले आहेत ते परफेक्ट आलेले आहेत. ते फळ तुम्ही ते झाड बघायचं, ते फळ बघायचं आणि नेमकं कुठलं फळ आहे किंवा कुठलं झाड आहे हे तुम्ही अचूकपणे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. सध्या आपलं चॅनल नवीन आहे तर माझ्याकडे गिव अवे काही नाही आहे सध्या द्यायला. पण माझ्याकडनं एक लाईक आणि जर तुमचं उत्तर करेक्ट असेल सांगेन बेसिकली हा
राईट आहे की रॉंग आहे. तर या त्या झाडाला जवळून बघूया. तर हे ते झाड आहे. नवीन आलेली पालवी त्याची साधारण अशी दिसते बघा. हे त्या झाडाचं खोड आहे बघा, असं त्याचं खोड आहे. आणि फळ जे आहे ते बघा, हे आहे फळ. दिसतंय तुम्हाला? हे ते कुठं आहे रे श्लोक मोठं फळ? हां, हे बघा इथे जरासं अजून मोठं झालेलं आहे. पण दिस इज म्हणजे हे अजून खूप जास्त मोठं होतं ते फळ. हे फळ आता असं आहे बघा. तर ते फळ किंवा हे झाड कुठलं आहे हे तुम्ही अचूक ओळखायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर सांगायचं आहे मला. तर येस, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ज्या प्रकारे आपण शेती करतो व आपल्याला लागणाऱ्या गोष्टींची शेती करतो, ही जी कल्पना आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्कीच प्रेस करा, ज्याने जेव्हा पण मी असे चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी आपल्या गावातले आणत जाईन तेव्हा लवकरात लवकर किंवा सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफाय होईल आणि तुम्ही ते व्हिडिओ तेव्हा एन्जॉय करू शकता. थँक्यू. पुन्हा नंतर भेटूया आपल्या या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मी क्षितिज जुनारी सध्या सांगता घेतो.